परिमित फल देणार आहे. तुम्ही किती श्रद्धायुक्त अंतकरणानं करता. गोपूर असेल, मंदिर असेल, देवालय असेल, इथं भगवान लिंगाची, शिवाच्या लिंगाची स्थापना करावी. त्याची यथोचित पूजा अर्चन हे सगळं करावं. वस्त्र, गंध, पुष्प, धूप, दीप यानं नेहमी लिंगाची पूजा करत राहावी. भक्ष्य भोज्य अन्न नैवेद्य त्याला समर्पित करत राहावे. आव्हानापासून विसर्जनापर्यंत त्याची पूजा करावी. भवबंधनातून मुक्त व्हाल म्हणून कथा श्रवण करताना 3 दोष सोडून कथा श्रवण करायची. पहिला आहे विप्रविलिप्सा, दुसरा आहे कर्ण पाठवता, तिसरा आहे प्रमाद. पहिली तर भगवंताकडे काही मागायचंच नाही. कळत असते लेकराला काय द्यायचं. रस्त्यावर भीक मागतो तो सुद्धा भिकारीच आहे, आणि मंदिरात भीक मागतो तो सुद्धा भिकारीच आहे. फक्त रस्त्यावरच्या भिकाऱ्यानं आंघोळ केली नाही, सेंट मारला नाही, चांगली कपडे घातले नाही, आणि मंदिरात जो भीक मागतोय ना त्यानं चांगली कपडे घातलीत, पण दोघंही भिकारीच आहे. देवाकडे काहीच मागू नये, कर्म करत राहावं, साधना करत राहावी, फल आपोआप मिळत राहतं. आपल्या संसाराचा वास सुद्धा भगवान भोलेनाथापर्यंत जाऊ देऊ नये. तुम्ही मागितलं की केलेल्या कर्माचं फळ संपून जात असतं. काही मागू नये. एक जण तर भगवान शिवाकडे गेला, म्हणला भोलेनाथ बरकत द्या. भोलेनाथ प्रसन्न झाले, म्हणले माझ्या खंडीवर पसाभर तांदूळ तेवढे घे. ते म्हणले 5 भावाचं कुटुंब आमचं, तुझ्या पसाभर तांदळानं काय होणार आहे. भोलेनाथ बाबा म्हणले तेवढं तर घे. पसाभर तांदूळ घेतले, खाली उपरण्यात टाकले, वरती परत पसाभर तयार. काय मागितली होती? बरकत. गाठोडं भरलं, डोक्यावर उचललं, खाली एक गाठोडं तयार. काय मागितली होती? बरकत. घरी गेलं, बायकोला म्हणलं अगं गाठोडं उतरू लाग. तिनं गाठोडं उतरवलं, डोक्यावर दुसरं गाठोडं तयार. काय मागितली होती? माझ्याकडे काय पाहता, उतरवता उतरवता मेलं. लोकांनी तिरडी बांधली, उचललं, खाली दुसरं एक मढ तयार झालं. काय मागितली होती? बरकत. तो एक ड्रायव्हर मडकं धरलेला, माग 4 कंडक्टर. 20व्याला प्रेत ठेवलं आणि परत 20व्यावरून उचललं, खाली परत एक प्रेत तयार. काय मागितली होती? ते 4 जण म्हणले हे काय आता थांबत नाही, चिता पेटवा आणि याला लांबून फेकून द्या. त्या चितेमध्ये चिता पेटवली, 1 2 3 फेकलं, 4 दिशेला 4 जण पळाले, प्रत्येकाच्या खांद्यावर एक एक. काय मागितली होती? आपण सुद्धा ठरवायचं देवाकडे काय मागायचं. काहीच मागायचं नाही. आणि देवाला कळतं, तुमच्या मनात भाव नसेल तर तो काय बाजारचा भाजीपाला नाही. वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या मनातच भाव पाहिजे, त्याशिवाय देव पावत नाही. मनी नाही भाव मने देवा. आठवता. आणि तिसरे प्रमाद. विप्रविलिप्सा दोषामध्ये मला काही मिळेल म्हणून कथा श्रवण करू नये. वेदांतामध्ये प्रसिद्ध उदाहरण आहे. पूर्वीच्या काळी काही पोरं प्रांगणामध्ये खेळत होती, कुत्र्याला दगड मारत होती. त्यातलं एक पोरग कुत्र्याला दगड मारता मारता कुत्र क्याव क्याव केलं आणि कुत्र मेलं. कुत्र मेल्याबरोबर जुनी लोक होते, म्हणले पाप घडलं, आता प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आणि म्हणून ब्राह्मण काकाकडे गेली. काका कुत्र मेलं, प्रायश्चित्त सांगा. काकानं पंचांग काढलं आणि त्यात पाहून विचारलं किती वाजता कुत्र मेलं. म्हटले 12 वाजता मेलं. ते म्हणले महत् पाप घडलं. काका प्रायश्चित्त सांगा हो. म्हणले प्रायश्चित्त एकच आहे, याला पूजा घाला आणि सोन्याचं कुत्र दान करा. काय सांगितलं?
आता 1972चा दुष्काळ कोण करील सोन्याचं कुत्रदान. सगळ्यांनी माना खाली घातल्या आणि काकाकडं पाहत राहिले. काकानं पंचांग मिटलं आणि मिटता मिटता काय दुर्बुद्धी सुचली ब्राह्मण काकाला. काका म्हणले, पुराणो, शेवटचा दगड कुणी मारला होता रे? त्यातलं एक पोरगं होतं. म्हणलं, काका, तुमच्याच पोरानं मारला. आता ज्यांनी माना खाली घातल्या ती सावध झाली. म्हणले, काका, तुमचंही पोरगं होतं, आमचंही पोरगं होतं, तुमच्या पोरानं शेवटचा दगड मारला. आता असं करा, पूजेचा खर्च आम्ही करतो, सोन्याचं कुत्र तेवढं तुम्ही दान करा. ब्राह्मण काका म्हटले, मला पंचांग पाहावं लागेल. आणि पंचांग काढलं आणि काका हसायला लागले. म्हणले, काय झालं? म्हणले, ज्यावेळी कुत्र मेलं त्यावेळी पुण्य काळ होता. सोन्याचं कुत्र नाही दान केलं तरी चालतंय, फक्त पूजा घाला. काय म्हणले? याला विप्र विलिप्सा दोष वेदांतानं म्हटलं. दुसरा एक कर्ण पाठवता. यापूर्वी शिवपुराण ऐकलं असेल तुम्ही. त्या शिवपुराणाची आणि या शिवपुराणाची तुलना करायची. मी जे शिवपुराण सांगेल ते श्लोकाला अनुसरून असेल. जे तुमच्या आजारावरचे उपाय असतील, तुमच्या जीवनात काही संकट असतील, तर ते श्लोक काय सांगतो तेच सांगेल. मनानं काही सांगणार नाही. शंकराच्या पिंडीला उसाचा रस घाला आणि आमकं घाला आणि धमकं घाला, ते कुठेही शिवपुराणात नाही. जे सांगेल ते शिवपुराणाला अनुसरूनच असेल. आणि जे शिवपुराणाला अनुसरून आहे, श्लोक काय सांगतो, शिवपुराण काय सांगतं, तेव्हाच त्याचे रिझल्ट येणारे असतात. म्हणून कर्ण पाठवता हा दोष टाळून कथेला बसायचं. तिसरी गोष्ट आहे प्रमाद. एकदा केलेली चूक परत करायची नाही. गटार जर गंगेला मिळालं तर लोक गंगा म्हणून प्राशन करतील, पण गटारानं जर गंगेला सोडलं तर लोक थुंकणार सुद्धा नाही. मी काल बोललो तसं. आलात ना शिवपुराणाला, आला ना महादेव मंदिराकडं, आलात ना भोले बाबाकडं. आता झालेल्या चुका सोडून द्या, नवीन चुका होणार नाही याचा विचार करत राहा. ते खरं जीवन आहे. आणि म्हणून आयुष्य पुढं पुढं चाललंय. या पुढं पुढं चाललेल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला जगायचंय कसं याचं तत्वज्ञान होणं गरजेचं आहे. आणि ते तत्वज्ञान काय आहे तर ते शिवपुराण आहे. आणि शिवपुराण तुम्हाला जगायला शिकवतं. सहज होऊन जगलं पाहिजे, याचंच नाव शिवपुराण आहे. आमच्या जीवनाची उपलब्धता आहे. थोडी परिस्थिती आली की आम्ही घाबरून जातो, थोडं दुःख आलं की आम्ही घाबरून जातो. आमच्या जीवनाची दुर्बलता इतकी आहे की छोट्या 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 गोष्टींनी आम्ही प्रभावित होतो. खरं तर आयुष्यामध्ये कर्माने जीवन प्रेरित होत असते. कर्म ही अशी गोष्ट आहे, जीवनाला घडवते सुद्धा आणि बिघडवते सुद्धा. तुम्हाला देवही करेल आणि राक्षसही करेल, याचं नाव कर्म आहे. आध्यात्मिक आणि भौतिक विकार निर्माण करतं, त्याचं नाव कर्म आहे. दोन्ही जीवनाला प्रभावित करतं, याचं नाव कर्म आहे. इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची भीती कुणाला आहे? ज्याच्या हिशोबामध्ये गडबड आहे. ज्याचं बॅलन्स शीट टॅली नाही त्याला इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची भीती आहे. ज्याचं बॅलन्स शीटच टॅली झालंय तो टॅक्स अधिकाऱ्याला कधी घाबरत नाही. तो म्हणतो कुठूनही येऊ दे, कसाही येऊ दे. आणि जे लिफाफ्यात भराल तेच टेंडरमध्ये निघत असतंय. तुम्ही बाभळीचं झाड लावून आंबे यायची वाट पाहायची नाही. पहिलं चांगलं कर्म करा, फळ आपोआप चांगलं मिळत असतंय. आणि म्हणून आम्ही रस्त्यानं चाललो, एखाद्यानं आम्हाला अपशब्द वापरला तर वापरू द्या. एकनाथ महाराजांना इतक्या शिव्या दिल्या, महाराजांच्या अंगावर थुंकले, महाराज शब्दानं बोलले नाही. गोदावरीचं स्नान करून परत यायचे, यवनाला लाज वाटली. चुकलं जी महाराज. एकनाथ महाराज म्हणले, बाबा तुझ्यामुळं मला गोदावरीचं स्नान इतक्या वेळा घडलं.
आपल्याशी जो जसा वागतो तसा त्याच्याशी वागणं झालं व्यवहार, पण आपल्याशी वाईट वागून सुद्धा त्याच्याशी चांगलं वागणं याचं नाव परमार्थ आहे, याचं नाव जीवन आहे. मामा परमानंद गंगेमध्ये स्नान करतायत, विंचू वाहत आला. साधूचं हृदय लोण्यासारखं असतं. विंचू वाहत येताना पाहिलं, तळमळलं हृदय मामा परमानंदांचं, आणि मामा परमानंद पाहू लागले की अरे याला जर वाचवला नाही तर हा बिगर तिकिटाचा गंगा सागरला जाईल. म्हणून मामा परमानंदांनी ओंझळीमध्ये तो विंचू उचलला. विंचवानं प्रसाद दिला असेल का हो? विंचवानं नांगी मारली, आणि नांगी मारल्याबरोबर हाताचा दाहा झाला. परत विंचू सोडला, धारेला लागला, आणि पुन्हा धारेला लागल्याच्या नंतर पुन्हा मामा परमानंद मागे पळतायत. पुन्हा विंचू वाचवला, पुन्हा विंचवानं नांगी मारली, पुन्हा हातामध्ये सोडून दिला, पुन्हा मागं पळू लागले, पुन्हा वाचवला. तीरावरच्या शिष्यानं विचारलं, मामा 3 वेळा तुम्ही विंचू वाचवला आणि 3 वेळा विंचवानं तुम्हाला नांगी मारली, तरी तुम्ही त्याला वाचवायला का परत जाता? याच्यावर मामा परमानंदांनी दिलेलं उत्तर फार समर्पक आहे. मामा परमानंद म्हणता, शिष्या, नांगी मारणं त्याचा स्वभाव आहे आणि वाचवणं माझा स्वभाव आहे. जर तो त्याचा स्वभाव सोडत नाही तर मी माझा स्वभाव का सोडावा? आपल्याशी एखादा वाईट वागला की त्याच्याशी वाईट वागणं हा झाला व्यवहार, पण आपल्याशी वाईट वागून सुद्धा त्याच्याशी चांगलं वागणं याचं नाव परमार्थ आहे, याचं नाव शिवपूजा आहे. खरं तर कुणी काही बोलू द्या, न ऐकल्यासारखं करणं एवढं तर आमच्या हातात आहे. त्याला इग्नोर म्हणतात. खरं तर कुणी काही बोललं की आम्ही तेवढंच पकडतो आणि अंतकरणामध्ये झुरत राहतो. वास्तविक शिव्या सुद्धा शब्दच आहे आणि ओव्या सुद्धा शब्दच आहे. आम्ही विचार करायचा किती लावून घ्यायचं. खरं तर आमची दुर्बलता हीच आहे की समाज, जग जे काही थोडं आम्हाला लागेल असं बोललं की आम्ही त्याच्या मागे पळत राहतो. शिवपूजा, ईशपूजा, भक्ती सगळं सोडून त्याच्या मागे लागतो. आमच्या जीवनात सदैव अनुकूलता राहावी हे आमच्या हातात नाही. चांगले दिवस राहावे तुमच्या हातात, जीवनात हे तुमच्या हातात नाही, पण हे संयोगावर जरी अवलंबून असलं तरी मी माझी मनस्थिती कशी टिकून ठेवायची हे मात्र माझ्या हातात आहे. तुमच्या जीवनाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या ताब्यात देऊ नका. अमका असा बोलला म्हणून आज देवपूजा केली नाही, अमका असा बोलला म्हणून माझं जीवन आज मी लेट उठलो. तुमचं प्रसन्नता हरवून बसता तुम्ही. खरं तर परिस्थितीला प्राप्त करणारा व्यक्ती परम अध्यात्म धारण करत असतो, कशी परिस्थिती असू द्या. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुमचा परमार्थ कस काय झाला? ते म्हणले, बायको चांगली भेटली नाही मला आणि म्हणून माझा परमार्थ चांगला झाला. कजाग होती, भांडायची, म्हणून मी भंडारा भामचंद्रावर जायला लागलो. नाथ महाराजांना विचारलं, तुमचा परमार्थ कस काय झाला? एकनाथ महाराज म्हणतात, मला बायको चांगली भेटली, गिरिजा, तिनं माझा प्रपंच सगळा सांभाळला आणि म्हणून माझा परमार्थ झाला. आणि रामदास स्वामींना विचारलं, तुमचा परमार्थ कस काय झाला? ते म्हणले, शुभमंगल सावधान म्हणायला मी थांबलोच नाही आणि म्हणून माझा परमार्थ चांगला झाला. परिस्थिती जशी असेल त्याला तुम्ही फेस करत आयुष्य जगलं पाहिजे. तुम्ही आत्महत्या करता, रॉकेलचे डबे शोधता, गळफास लावून घेता. अरे आयुष्य फार अनमोल आहे, अनमोल आयुष्य. तुम्हाला एक सांगू, मिळाला हा देह, पावला हा देह काकताली न्याय, न घडे उपाय घडो आले. मनुष्य दे बहुत केला फेरा, गणित नाही जी दातारा. बहुत जन्मांती जोडी लागली हे हाती, मनुष्य देह ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. मनुष्य देह असा मिळाला नाही. काकताली न्याय, मार्जर न्याय, काकताली न्याय. एका राजाला पॅरालिसिस झाला बघा,
आणि राजवैद्यानं सांगितलं म्हणजे कावळ्याच्या रक्तात जर औषध मिश्रित करून जर लावलं तर पॅरालिसिस बरा होईल. राजानं दवंडी पेटवली, जो कोणी कावळा आणून देईल त्याला 10 लाख रुपये बक्षीस. लोक कावळे शोधायला निघाले. एक आंधळा एका गंगे स्नान करत होता, त्याचं स्नान झालं, त्यानं अर्ध दिलं, वरती टाळी वाजवली आणि टाळी वाजवल्याबरोबर त्या टाळीत कावळा आला. पण आंधळा असल्यामुळं कावळा आहे हे आंधळ्याला माहिती नाही. तीरावरून चालणाऱ्या एकानं सांगितलं, हो आंधळे बाबा, 2 लाख रुपये देतो, तुमच्या हातातली वस्तू देता काय? आंधळ हुशार होता, तो म्हटला डायरेक्ट 2 लाखानं सुरुवात झाली म्हणजे ही महागाची वस्तू असली पाहिजे. तो म्हणला परवडत नाही. मग म्हणले 4 लाख. तो म्हणला डबल झाले लगेच. हे म्हणले परवडत नाही. म्हणले 6 लाख. अहो नाही परवडत द्यायला. 8 लाख. आंधळा म्हणला एकदा टाळी वाजवली तर 8 लाख मिळतात. अजून एकदा टाळी वाजवितो म्हणला. त्यानं हातात सापडलेला कावळा बगलीत धरला. कुठं? आणि वाजवली टाळी. माझ्याकडे काय पाहता? बगलीतलं सुद्धा निघून गेलं. तसा हा मनुष्य अनमोल आहे, मातीत घालू नका. मनुष्य जन कभी नहीं रे. पार्वती पतये हर हर महादेव. इकडे ज्या उन्हात बसल्यात ना माझी आई, इकडे मोकळी जागा आहे पार, गुण येऊन बसा. आता पाठीमागून येणाऱ्यांना आतमध्ये न येऊ देता मागून इकडे बसायला सांगत जा. पार्वती पतये हर हर महादेव. मनुष्य जन्म अनमोल आहे. आत्महत्या करत जाऊ नका. आता याच्या अगोदर माझी जिथं कथा चालू होती ना, तिथं एका महिलेनं आत्महत्या केली होती. मी म्हटलं का केली? तर म्हटले तिचा नवरा दारू पितो, त्याचं बाहेर कुठं अफेअर आहे आणि येऊन त्या माऊलीला मारतो, त्या लेकरांना मारतो. ते सहन झालं नाही म्हणून तिनं आत्महत्या केली. तुम्ही माझ्या सगळ्या घरच्या दिदी ताई तुम्हाला सांगतो बघा, आत्महत्या कधी करायची नाही. शास्त्र सांगतं पहिलं सहन करायचं. नाही सहन झालं विरोध करायचा. विरोध नाही झाला कुठेही निघून जायचं, पण आत्महत्या करायची. तुम्ही साध्या कष्टातून जीवन उभं केलंय का मला सांगा? एका साडीवर 2-2 साड्यांवर दिवस काढले, शिळ्या भाकरी खाल्या, केसांना तेल मिळालं नाही, तुम्हाला थायरॉइड झालं, कॅल्शियम कमी झालं, तुमची केस गळायला लागली, केस गळाली तरी तुम्ही टाकून दिली नाही, त्याच्यावर भांडी घेत बसल्या. तुम्ही साधा प्रपंच जोरात केला का मला सांगा? आणि आत्महत्या करते वेडे. नवरा दारू पितो म्हणून देवानं त्याला तोच रोल दिलेला आहे. या नाटकामध्ये प्रत्येकाला एक रोल दिलेला आहे. भरत मुनींनी नाट्यशास्त्र लिहिलं आणि नाट्यशास्त्र लिहित असताना 2 गोष्टी सांगितल्या. एकतर तुमच्या नाटकाचा शेवट कॉमेडीनं होईल किंवा ट्रॅजेडीनं होईल, सुखांतिका किंवा शोकांतिका. कधी कधी असं असते बघा, तुम्ही फार कष्ट करता पण तुमची पोरं चांगली शिकतात. लाल दिव्याची गाडी, म्हातारीला सांभाळायला नोकर, घरी गाडी, याच्यात ते मरतं गोकुळासारख्या घरात. याला सुखांतिका म्हणावी, कॉमेडी. आणि कधी कधी पैशाचा धूर निघत होता, पण आता पोरं दारू पितात, मुलीला तिकडं मारून टाकायला टपलेत सासरी, पोरं दारू पिऊन संपायला लागलीत, म्हातारी आजारी, तिला दवाखान्यात न्यायला पैसे नाही, आणि त्यात हे मरतं. याला शोकांतिका म्हणावी. 2च गोष्टीने. नवरा दारू पितो त्याला तोच रोल दिलाय. पोरगं नीट वागत नाही, तुम्ही ताण घ्यायचं नाही. या नाटकात त्याला तेवढाच रोल आहे, तुम्ही ताण करून घ्यायचा नाही. आणि नवरा मारतो, पैसे मागतो दारू प्यायला म्हणून काय आत्महत्या करावी मला सांगा बरं? उलट त्यानं 200 मागितले का 500 देत जावं. आणि नवरा मारतो म्हणून आत्महत्या करू नये. महाभारतानं सांगितलं, खल प्रवृत्ती बरोबर खल प्रवृत्तीचा व्यवहार केला तर पाप नाही. नवरा तुम्हाला मारतो तर तुम्ही सुद्धा त्याला कधीतरी हाताखालून काढत जा. पण पिणारा असेल तर, गावात इज्जत जाईल वाटली तर घरात घेऊन हाणत जा. वाईट वागत असेल तर पाप लागणार नाही. महाभारताचा श्लोक आहे. आणि त्यानं 200 मैत्रींना 500 द्यायचे, 500 मैत्रींना 1000 द्यायचे. कर्ज होऊ द्या,
फेडता येईल. लवकर मेला पाहिजे तो. त्याच्या नावाचं कुंकू लावण्यापेक्षा माझ्या महादेवाचा भस्म लावा, पांडुरंगाचा काळा बुक्का लावा, तो सांभाळीन तुम्हाला. ठेवा हो, तो सांभाळीन. द्रौपदीला वस्त्र दिलं, तुम्हाला काय देणार नाही, काय देणार नाही, पण तुमचा भाव तेवढा असला पाहिजे. आणि म्हणून आजच्या कथा सुरू करण्यापूर्वी 3-4 गोष्टी तुम्हाला मी सांगून जातो बघा. पहिलं तर दुःखाला सहन करायला शिका. एखादा वाईट बोलला, दुर्वचन न ऐकल्यासारखं करा. दुप्रसंगापासून स्वतःला अप्रभावित ठेवा. किती वाईट प्रसंग आला तरी स्वतःची स्थैर्य ढासळू देऊ नका. आणि दुर्व्यवहार जर कोणाचा असेल तर त्याला क्षमा करायला शिका. बस या 4 गोष्टी आजच्या कथेच्या सुरुवातीलाच घेऊन जा घरामध्ये. आपल्या हृदयामध्ये 2 गोष्टींना जागा द्या. उजव्या बाजूला स्मशान, डाव्या बाजूला मंदिर. ज्याला वाटतं ना हार्ट अटॅक येऊ नये, त्यानं या 2 गोष्टींना जागा द्यावी. समाजामध्ये फिरताना, जगत असताना, जीवन जगत असताना एखाद्याचे दुर्गुण दिसले तर त्या स्मशानभूमीत पुरून टाका, आणि एखाद्याचे सद्गुण दिसले तर त्या देव्हाऱ्यात ठेवून पूजा करा. कधीच हार्ट अटॅक येणार नाही. वाक्य ध्यानात ठेवा. या स्मशानभूम्या गावाच्या चौकात पाहिजे आणि मंदिरं गावाच्या बाहेर पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज हे काय बोलता? मी बोलतो ते बरोबर आहे. मंदिरात जाऊन लोक सुधरतील याची काही गॅरंटी नाही. 99.99% भक्त नाही महादेवाकडे येणारे. केलेल्या पापाच्या भीतीपुटी देवाचा आश्रय. काय केलेली पाप तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही, म्हणून मंदिराची गरज आहे. तुम्ही जिथं उभा आहात ना तिथं महादेव आला पाहिजे, इतकं चांगलं वागा. या स्मशानभूम्या गावाच्या चौकात पाहिजे. अर्ध जळालेली प्रेते ज्यावेळी पाहतील ना जाता येता, त्यावेळी त्यांना कळेल मला एक दिवस जायचंय, आणि ज्या अर्थी मला एक दिवस जायचंय त्या अर्थी मी कर्म चांगलं केलं पाहिजे. आणि म्हणून दुःख आलं तर कर्माचं देणं म्हणून सहन करायला शिका. ह्या कथा याच्यासाठीच ऐकायच्या असतात. दुःख हलकं होईल. सुख आलं की नातेवाईकांना आवाज देतात. दिवाळी आली की पाहुण्यांना बोलवतात. दुःख आलं की दरवाजा लावून बसता. दुःख धीट पाहुणा आहे, सुख सुद्धा पाहुणा आहे आणि दुःख सुद्धा पाहुणा आहे. फक्त फरक एवढा आहे, काही पाहुणे लवकर येतात लवकर जातात, काही पाहुणे लवकर येतात उशिरा जातात, काही उशिरा येतात लवकर जातात, आणि काही उशिरा येतात उशिरा जातात. एवढाच फरक आहे. तुम्ही दरवाजा लावून बसला तर दुःख नावाचा पाहुणा धीट आहे. दरवाजाच्या फटीतून आतमध्ये येईल, बाथरूमच्या पायपावाटे येईल, तिथून नाही आला तर खिडकी वाटे येईल, पण आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्याच्याशी मैत्री करा. प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणतात, 7 दिवसापैकी एक दिवस रविवार येणार आहे. शेत म्हणलं पिकाबरोबर तण राहणारच आहे, की तणासाठी वेगळी शेती आणि पिकासाठी वेगळी शेती करता असं होत नाही. घर म्हणलं की माणसाबरोबर उंदर राहणार का? बारूळमध्ये राहण्यासाठी वेगळं घर आणि उंदरांसाठी वेगळं घर करता. तसं सुख म्हणलं की दुःख राहणारच आहे. नारळ म्हणलं की आतमध्ये गोड पाणी खोबरं आहे, वरून कवंटीन केसर आहे. फणस म्हणलं की आतमध्ये गोड गरे पण वरून मात्र काटे आहेत. तसं सुख म्हणलं की दुःख बरोबरच आहे, स्वीकारायला शिका. आजचं सुख उद्या दुःख होणार आहे आणि आजचं दुःख उद्या सुख होणार आहे. कारण या जगतामध्ये कायम स्वरूपी सुख नाही दादा. इथं 100 धागे दुःखाचे असतात, तेव्हा एक धागा सुखाचा असतो, आणि त्या सुखाच्या धाग्याच्या वेळेसही शिवभक्ती करायची आणि दुःखाचे धागे विणताना सुद्धा शिवभक्ती करायची. मग महादेव कृपा करतो. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा,
शंभर धागे दुःखाचे एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जरी तारी है वस्त्र मानसा जरी तारी है वस्त्र मानसा तुझे आयुष्यात एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे हरी बोल यावनाते विनवितो को एक सारखी नसती दो या वस्त्राते विनवितो एक सारखी नसती दो एक सारखी नसती दो एक सारखी नसती दो कुणाना दिसले त्रिखंडात त्या हात विकणाऱ्या दे एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे हे जीवन असंच आहे दादा. ते वस्त्र विणकऱ्याचे हात दिसत नाहीत, पण त्यानं ते वस्त्र विणलंय म्हणून दुःख जरी आलं ना ते कर्माच्या रूपानं आलं म्हणून कर्म फळ द्यायला आलं म्हणून समजा. जन्मोन जन्मी तेच फळ देत आहे. खरं तर आमचा आत्मा सुखरूप आहे, दुःख बाहेरच्या शरीराला आहे. आत्मा इतका सुखरूप आहे त्याला दुःखही नाही आणि सुखही नाही. खरं तर जे बाहेरून आलेलं दुःख आहे त्याला जर आम्ही समजून घेतलं समतोलानं तर त्याचं मूळ उखडून टाकण्यास आम्हाला ताकद मिळते, बळ मिळतं. एकाचं लग्न एका मुलीशी झालं. दोघांचा स्वभाव एकदम टोकाचा होता, एकदम टोकाचा ना असतो टोकाचा. बळच धरून चालवावं लागतं, सगळं सारखं मिळत नाही. असं सांगतं संसारामध्ये पती पत्नी दोघंही जर परमार्थामध्ये रत असतील, शिवभक्तीमध्ये रत असतील तर त्यांचा गृहस्थाश्रम सुद्धा संन्यास आश्रमापेक्षा श्रेष्ठ आहे. पण दोघंही नवरा बायको पाहिजे, एक असून चालत नाही. आता मागे माझी कथा झाली, ज्यांच्या घरी राहायला होतो मी. ऊन होतं, मी गाडीतून चाललो होतो. ते दोघंही नवरा बायको 3 किलोमीटरवर कथा होती. ते गाडीवर चालले होते. मी पाहिलं, ड्रायव्हरला सांगितलं अरे गाडी थांबव. त्या ताईला म्हटलं बसा गाडीत. ती म्हणली नाही महाराज जा तुम्ही. मी म्हटलं बसा ना, काय अडचण आहे. नाही म्हटली महाराज जा तुम्ही. मी म्हटलं मोकळी गाडी आहे, रिकामी गाडी आहे, बसायला काय हरकत आहे. ती म्हणली महाराज यायला काही नाही, मी आले असते तुमच्या गाडीत, पण मी जर आले तर हे इथून मागं जाईल, काय होईल. हे माझ्या नादवाद आलंय. कसं आलंय हे नादवाद बेकार आहे, त्याला आतूनच सगळं लागते. पती पत्नीचं नातं इतकं गोड आहे, परंतु कधी कधी टोकाची ध्रुव असलेली माणसं भेटतात प्रपंचामध्ये. तुम्ही स्वीकार केला पाहिजे. त्याची बायको वेगळ्या विचारधारेची, हा वेगळ्या विचारधारेचा, आणि जुळून आलं. आता काय करणार,
तो म्हणाला, महाराज माझं लग्न तिच्याशी झालं, योग्यच झालं. मी म्हणलं, का बरं असं म्हणतो? दोघांचं तर अजिबात पटत नाही. तो म्हणला, महाराज तुम्हीच सांगता ना, समस्या को तपस्या मानो. जी समस्या येते ना तिला तपस्या मानत चला. तुमची शिवभक्ती झाली म्हणून समजा. आता समजायचं ही माझी तपश्चर्याच आहे. मला ब्रह्मचारीच राहायचं होतं, पण घरच्यांनी लग्न लावून दिलं. आता काय करणार? आता ती बरसत असते, मी सहन करत असतो शांतपणे. ही माझी तपश्चर्याच आहे. मी प्रतिक्रिया देत नाही काही. मौनम सर्वार्थ साधनम. तुम्हाला एखाद्यानं त्रास दिला ना, फक्त छोटंसं स्माईल करावं. आणि तुम्हाला एक सांगू का, माणसानं नेहमी प्रसन्न चित्त राहावं, हसत राहावं. तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्या वाटलं पाहिजे परत परत पाहावं. जो शिवभक्ती करतो, जो भक्ती करतो, त्याच्या आतूनच चेहऱ्यावर तेज असतं. आत्मा प्रफुल्लित असल्यामुळं चेहरा आपोआपच प्रफुल्लित असतो. काहींचा चेहरा एकदा पाहिला तर परत पाहा वाटत नाही. फोडिली गवरी तैसा दिसे तोंडावरी. चालत्या यष्टीतून उडी मारून जावं वाटतं. काय काजू खातं, बदाम खातं, तरी चेहरा पाहिला का क्यों रोते हो? तो म्हणतो, नाही जी मेरी सूरती वैसी है. माझा चेहराच तसा आहे म्हणतो. किती अवघड आहे. आणि बोलणं तर त्याच्यापेक्षा भयंकर. मिथुले परी रसाळ शब्द कल्लोळ जैसे अमृताचे. एसटीतून प्रवास करत होतो मी एकदा. इतकी गर्दी. एक म्हातारी एसटीत चढली, काही केलं नाही. माझ्याजवळ अशी लोकांनीच लोटलं तिला. इतकी गर्दी. माझ्याजवळ आली, तोंड बारीक केलं. म्हटलं, आई त्रास होतोय का? म्हटली, बाबा एसटीला तर पार आग लागली. मी म्हटलं, कुठं लागली? म्हणजे मागून उतरायला. तिला म्हटलं, मग कुठं गेली होती? घरी थांबायचं ना. गेली होती म्हणली डॉक्टरला आग लावायला. म्हणलं, भेटला का? पिटून म्हणली एकदाची. राख रांगोळी केली, शिल्लक ठेवला नाही. आहे का कुठं चांगलं वाक्य? मिथुले परी रसाळ शब्द कल्लोळ जैसे अमृताचे. चांगलं बोलावं, चांगलं राहावं. खरं तर तो म्हणला, आता ती बोलत असते, मी ऐकत असतो, ऐकून न ऐकल्यासारखं करतो. ही माझी तपश्चर्या आहे. आणि महाराज तुम्ही सांगताना, जिंदगी में ऐसे समझोते करना पडते हे. मैंने तो समझोता नहीं समर्पण भी किया. काय म्हणला? मी समर्पण सुद्धा केलं. ज्या दिवशी तुम्हाला समर्पण करता येईल जीवनात, त्यावेळी दुःख राहत. तिला जे करायचे ते करू दे. माझी मर्यादा मी ठेवली. त्या मर्यादेच्या पुढे मला काहीच करायचं नाही. मी तर म्हणेल, असा व्यक्ती फक्त व्यक्ती नाही, तो संत आहे, साधू आहे. ज्याच्या हृदयात समतोल आहे, ज्याच्या हृदयात संतोष आहे, ज्याच्या हृदयात सहिष्णुता आहे, समज आहे, तो कोणताही प्रसंग त्याच्या जीवनात काहीच बिघडू शकत नाही, किती दुःख येऊ द्या. आणि म्हणून थोरा मन दर्पण कहलाए. थोरा मन दर्पण कहलाए. भले बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए. तोरा मन दर्पण कहलाए. तोरा मन दर्पण कहलाए.